बातमी साताऱ्याची आहे। सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। साताऱ्यात पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा कहर आहे। कराड चिपळूण राज्य महामार्ग 23 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महत्त्वाची पर्यटन स्थळ सुरक्षेच्या कारणास्तव देखील बंद आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते सातारा कराड परिसरात आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडे। शशिकांत, साताऱ्यात पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचं धुमशान आहे, काय सध्या परिस्थिती आहे? लागवीची जर खरं पाहिलं तर गेल्या 5 ते 6 दिवसापासून सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर आहे। पावसाचा जोर कमी होताना एकंदरीतच पाहायला मिळत नाही। त्यामुळे कोयना नदी ही दुथडी भरून एकंदरीत वाहताना पाहायला मिळत आहेत। रस्ते जे आहेत ते पाण्याखाली अनेक ठिकाणी गेलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कराड चिपळूण राज्य महामार्गावरची वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली आहे। ही वाहतूक गेल्या 4 ते 5 दिवसापासून बंद आहे। त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कोयना धरणात पाण्याची आवक आहे ती 50,000 क्युसेक्सने धरण अंतर्गत पाण्याची आवक वाढल्यामुळे आता कोयना धरणातून पाण्याचा 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे। येत्या सकाळी 9 वाजता हा पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे अशी धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळ आहेत ती बंद आहेत। मात्र पर्यटन स्थळावरती अवलंबून असलेले आस्थापना असतील, जे हॉटेल व्यावसायिक असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्यांना मात्र या बंदीचा फटका बसलेला एकत्रितच पाहायला मिळतोय। त्यामुळे आता कुठेतरी या सगळ्या आस्थापनाकडे प्रशासनाने देखील गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे। ती आता हॉटेल व्यावसायिक असतील, पर्यटन स्थळी छोटे मोठे व्यावसायिक असतात, त्यांची देखील मागणी आहे ती आता जोर धरताना एकत्रित पाहायला मिळते। लागवी निश्चित शशिकांत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।